जय जय राम हरे राम राम जय जय राम हरे जय 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 टाळी वाजवा जरा क्या बात. आणि म्हणून महाराज म्हणले काय सांगू आता संताचे उपकार कर झोपल्या का काय. इकडे लक्ष द्या झोपायचं ही झोपतीन पुढची म्हणजे उठ ना तू झोपली होती बट बोलायचं. आता इकडे लक्ष द्या बस दोन उपकार तुम्हाला सांगितले ऐका ना. तिसरा उपकार मी तुम्हाला सांगणार आहे. तिसरा उपकार सांगणार आहे. मला तिसरा उपकार सांगायचा आहे. ज्ञानोबा तुकोबा नाथ महाराज जनाबाई मीराबाई बहिणाबाई आधीच करून सगळे संत जे आहेत ना त्या संताच्या सगळ्या संतांची आपल्यावर काय काही बस मला ते सांगायचंय. अजून बस ज्ञानोबा सांगितले तुकोबा सांगितले. आता ऐका ना ज्ञानोबा सांगितले तुकोबा सांगितले दोन संत सांगितले सोडून द्या. पण अजून दोन संत तुमच्या आमच्या जीवनामध्ये आहेत. त्यांचं नाव काय तर एकाचं नाव आई आणि दुसऱ्याचं नाव बाप. ही गोष्ट लक्षात ठेवा. बस मला सांगायचं तुम्हाला ऐका 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 ऐका. जी आई आपल्याला 9 महिने 9 दिवस हाडाचं काढ रक्ताच पाणी रात्रीचा दिवस करून सांभाळते ना ती आई आपल्यावर उपकारच करते. ऐका एखादी स्त्री सुंदर असेल तर एखादा पुरुष तिच्या प्रेमात पडू शकतो. काय माझा शब्द फार भारी आहे. एखादी स्त्री दिसायला सुंदर असेल तर एखादा पुरुष तिच्या प्रेमात पडू शकतो. एखादा पुरुष दिसायला सुंदर असेल तर एखादी स्त्री तिच्या प्रेमामध्ये पडू शकते. पण लक्षात ठेवा जिनं आपलं असणारा देह कधीच पाहिलं नाही. जिने हा समाज आपण जन्माला आल्याच्या नंतर आपल्यावर प्रेम करतो. पण जिनं न पाहता आपल्यावर 9 महिने प्रेम केलं तिचं नाव आई आहे रे. तिचं नाव आई आहे. तिचं नाव आई आहे. एक गोष्ट सांगू ऐका ना. त्या आईच आणि त्या बापाचा सुद्धा आमच्यावर उपकार आहे. ही गोष्ट लक्षात ठेवा. ऐका फार गोड आहे. माझी तुकोबाईंचा उपकार सांगितला. ज्ञानोबाईंचा उपकार सांगितला. अजून एक छोटासा उपकार सांगता ऐका. या जगाच्या पाठीवर आमच्या बापाचा फार मोठा आमच्यावर उपकार आहे. मला तुम्हाला सांगायचं इथं लक्ष द्या. बापाचं का म्हणून उपकार आहे ऐका ना. या जगाच्या पाठीवर या जगाच्या पाठीवर आई जर आमच्या घराच्या बाहेर चालली ना तर आई आम्हाला कडेवर घेते. बरोबर आहे ना. आई जर घराच्या बाहेर चालली तर आई आम्हाला कडेवर घेते. आमचा बाप जर घराच्या बाहेर चालला ना आमचा बाप आम्हाला खांद्यावर घेतो. का माहितीये आमच्या आईला वाटतं आणि जे मी पाहिलं ते माझ्या लेकाला दिसावं. आमच्या बापाला वाटतं जे मी सुद्धा पाहिलं नाही ते माझ्या पोराला दिसावं. त्याचं नाव बाप आहे. त्याचं नाव बाप आहे. त्याचं नाव बाप आहे. म्हणून त्या आई बापाचे सुद्धा आमच्यावर फार मोठे उपकार. ऐका आईचा उपकार बापाचा उपकार. मग तुकोबाई म्हणजे काय सांगू आता संताचे उपकार. मग निरंतर जागविती. आता हे निरंतर जागविती म्हणजे काय बुवा तर निरंतर जागविती म्हणजे काय. आता जागवण्याचे बरेच प्रकार आहेत. पटकन बोलायचं. इकडे लक्ष द्या. आपल्याकडे 20-25 मिनिटं आहे. तिकडे लक्ष द्या. इकडे लक्ष द्या. पटकन बोलायचं. एक 10-5 मिनिटं जास्त झालं चालतं ना तुम्हाला. बोला ना चालतं का. चालतं का. लईच आनंद वाटलं तर 4-5 हजार तुम्ही द्या आपलं. इकडे लक्ष द्या. आता ऐका मला आता मला मुद्दा आपलं मग निरंतर जागविती. आता निरंतर जागा करतात म्हणजे काय हे संत आमच्या जीवनामध्ये येतात आणि आम्हाला पुन्हा 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 जागवण्याचा प्रयत्न करतात. आता जागवण्याचे बरेच प्रकार आहेत. जागवण्याचे बरेच प्रकार आहे. आता 2-3 जागवण्याचे प्रकार सांगतो. ऐका इकडे लक्ष द्या. तुमच्या एखादी बदलापूरची मावशी तुमची एखादी बदलापूरची मावशी मुंबईच्या गाडीत बसली. आता मुंबई तुम्हाला इथून किती याचा मला अंदाज नाही. किती असेल 60 किलोमीटर आहे. तुमच्या साहेबांनी सगळे सिमेंटचे रस्ते बनवले त्याच्यामुळे एका तासात तुम्ही येऊ शकता. आमच्या इकडे सगळे दगडण धोंड्याचे आम्हाला गावा वाटतं अशा आमदाराच्या त्या एखाद्या मतदारसंघाच्या मला आम्ही वजनात गाडी आहे. आम्हाला गाड्यात उचलून घ्यावं लागतं खालून टेकाला. आम्ही तिकडे ना म्हणा बीड परभणी नांदेड खूपाटान खडे खूपाटान आमच्याकडे पैसे आमच्याकडे लोक येत नाही का म्हणतात राम राम. मी म्हणतो लांब लांब काय करतो तुमच्या मतदारसंघ संपले पण नाही बोललेलं बरं. कधी कधी साहेब मलाच वाटतं हे रस्ते पहिले आमदार झाल्यासारखं वाटतं. काय मला मुद्दा सांगायचा मला पुढे जायचं. इकडे लक्ष द्या. आता पटकन बोला. निरंतर जागवतात. आता जागवण्याचे 2-3 प्रकार सांगतो तुम्हाला. इकडे लक्ष द्या. जागवण्याचे प्रकार काय इकडे लक्ष द्या. जागवणं म्हणजे काय. आता तुमची एखादी मावशी
बदलापूरची मावशी मुंबईवरून गाडी बसमध्ये बसली आणि बसल्याच्या नंतर तिच्या शेजारी बदलापूरच्या मावशीच्या शेजारी अजून एक मधलं एखादी लागणाऱ्या गावाची मावशी बसली आणि त्या शेजारी तुमच्या शेजारी बसलेल्या बाईने तुम्हाला सांगितलं बाई मला की नाही बदलापूरच्या मागं 20 किलोमीटर अंतरावर एक गाव आहे तिथं उतरायचंय मला उठवशील का आणि मी झोपते बरं का ती झोपली ती असे झोपत काही आता ते कीर्तनाला गेलो तरी मागे बीडमध्ये साहेब येत ना तर नाही शेजारी झोपलं रात्रीच म्हणायचं खाऊ का तुला रात्री म्हणायचं ते मी यांना म्हणलं धोतर घ्या चला मी त्याला हल्लो उठा म्हणला काय झालं बोलता का काय तुम्ही म्हणलं तुम्ही बोलता आम्ही जाईन इकडे लक्ष द्या झोपायचे मला जागवणं सांगा माझं निरंतर जास्त जागवतं सांगतो इकडे आज फक्त हे 2च उडी होत्या आता उरलेलं पुढं हा तुमच्या शेजारी 20 किलोमीटर बदलापूरच्या मागची म्हातारी बसली ती गेली झोपल्याच्या नंतर तिचं गाव आलं आता काही हल्ली एसटीत बसणाऱ्या पोरींना गाव आलेलं समजत नाही साहेब परवा दिवशी आमच्या आळंदीतून एक पोरगी अशी गाडीत बसली हातात मोबाईल कानात ते आपलं हे ब्लूटूथ मोठाले असे आले ते त्यास दाबीला उडत होते ते ब्लूटूथ घातले अशी बसले तिला उतरायचं होतं देऊत गाडी देऊत गेली गाडी ते तळेगाव ढंगाला गेली डॉक्टर तिच्या कशी आला तिला म्हणलं बाई तुझ्या हातातला मोबाईल तुला फार पुढे घेऊन जाईल ओके गाडी पर आता लोणावळ्यात आली ते म्हणला बाई तुझ्या हातातला मोबाईल तुला फार पुढे घेऊन जाईल म्हणजे ओके गाडी लोणावळ्याच्या स्टँडवर बंद झाली काय डॉक्टर मला कधी उतरायचं होतं डॉक्टर म्हणला मी तुला सांगत होतो हा तुझ्या हातातला मोबाईल तुला फार पुढे घेऊन जाईल मला सांगा इकडे लक्ष द्या आता जागवण्याचे प्रकार सांगतो पटकन लक्ष द्या तुमच्या शेजारी म्हातारी झोपली तिला तिथं उतरायची तिथं स्टँड आला पटकन सांगा तुम्ही तिला कसं झोपू दिलं तिला झोपू दिलं पाहिजे का उठवलं पाहिजे तिला झोपू दिलं पाहिजे का जागवलं पाहिजे याला म्हणायचं जागवणे प्रकार एक आता एक सांगितलं आता दुसरं तुमचा एखादा मित्र आहे साहेब फार मजबूत पैसा आहे अचानक पैसा आल्यानेच लोक वळवळ करतात त्याच्याकडे खानदानी पैसा आहे तो शांत बसतो त्याच्याकडे काहीच नाही तो थार मधून म्हणतो आपण ओके समजवाले इशारा पाहतो मला माझा मुद्दा आहे आता ऐका एखादा तुमचा गडगंज श्रीमंत मित्र आहे रोज सोबत आहे तुम्ही त्याच्या पुरुष आणि तो मित्र जर चुकीच्या मार्गाला गेला आणि व्यसनाच्या अधीन पडला तर तुम्ही त्याच्या जवळ गेलं पाहिजे आणि खाटकन त्याच्या मुस्कारात घेऊन दिली आणि त्याला सांगितलं पाहिजे हे चुकीचं त्याला म्हणतात जागवणे प्रकार आपला घडी त्याच्याकडे जातो तू 90 मी 90 ओके असं नाहीये याला म्हणायचं जागवणे प्रकार 2 पण संत असं जागवत नाही संत कसं जागवतात तर निरंतर जागवतात आता निरंतर जागवतात म्हणजे काय संत आमच्या जीवनामध्ये तर आम्हाला सांगतात माणसा हा देह जाणार आहे जागवलं की नाही माणसा याचा विचार कर हा एक दिवस जाणार आहे याला काळ घेऊन जाणार आहे देह हा काळाचा अंधन हा हे जाणार आहे आपलं नाहीये याच्यावर घमंड करू नको जागर केलं का नाही पण त्याच्याही पुढे संत आमच्या जीवनात येतात ना मला सांगतात येड्या हा देह जाणार आहे म्हणून याच्यात काही नको टाकू आता पटकन सांगा आई पटकन बोला तिथं बसलोय तुमच्याकडे स्कूटी आहे का स्कूटी आहे का स्कूटी नाही म्हणता येत त्याला हेलिकॉप्टर म्हणावं लागेल हेलिकॉप्टर का विमान म्हणू आपण त्याला विमान का आमच्या महिला मंडळाचं स्कूटी घेऊन निघाला तर विमानावर अशी पाय खाली करेल ब्रेक आहे तुला जाईल तिकडे लक्ष स्कूटी चालली तर बघा जरा महिला असं पाय फरकीत जात आणि ब्रेक दाबावं तिकडे लक्ष द्या पटकन सांगा स्कूटी तुम्ही बदलापूर मधून स्कूटी घेऊन निघाल्या तुम्हाला मुंबईला जायचंय मुंबईला जाता जर तुमच्या स्कूटीतलं पेट्रोल संपलं
तर संपल्या संपल्या तुम्ही तिच्यात पेट्रोल टाकता का पाणी टाकता? बोला ना. तर मोठ्याने बोला ना. काय पेट्रोल? आता ऐका पुरुष वर्ग, तुमच्याकडे एखादी मर्सिडीज, फॉर्च्युनर, BMW, ऑडी, फरारी, जाग्वार एखादी गाडी आहे. इकडे आलं तुम्ही ह्या गाड्या सांगतो आमच्याकडे आल्टो, शिफ्ट. हुशार आहे ना म्हणजे मी बैलगाडी. तुमच्याकडे एखादी गाडी आहे, डिझेलची गाडी आहे तुमच्याकडे, टोयोटा कंपनीची, क्वालिटी एक नंबर. आणि तुम्ही जरी तुम्ही निघाले आणि जाता जाता जर मुंबईला जाता जाता तुमच्या गाडीचं डिझेल संपलं, पटकन बोला तिच्यात डिझेल टाकता काय ऍसिड टाकता? करेक्ट. काय टाकता? मग मला सांगा, अरे 25 लाख रुपयाची गाडी खराब होऊ नये म्हणून तिच्यात डिझेल ऐवजी ऍसिड टाकत नाही. 2 लाख रुपयाची स्कूटी खराब होऊ नये तिच्यात पेट्रोल ऐवजी तुम्ही पाणी टाकत नाही. मग देवाला दिलेल्या फुकटचे हात का वेसण टाकता? हा माझा तुम्हाला प्रश्न आहे. महाराज म्हणतात, गांजा दारू मत पियो यारो, अक्कल गुम हो जाती है, खुद का पैसा जाता है रे, मुंह में मिट्टी लगाती है. राजा दारू पिऊ नको. हे सुद्धा काय झालं, जागवलं प्रकार 3. आणि आता ऐका, संत मला काय म्हणतात माहितीये काय? माणसा, अरे हाताने टाळी वाजवावी, भजन करावं, पण माणसा मी तुला हा देव पांडुरंगाने भजनासाठी दिला, पण तू हा भजनात नाही घातला, तर हा देव भजन करायला घातला, तर तेने झाला फाटा. आणि काय मागणं झाली? हा संसार तुमच्या आमच्या गळ्यात गुंतला. एकदा संसार गुंतला का माणूस तिथं फुटला, कुठला का तिथंच तो संपला. हा संसार एवढा दुःखाचा आहे, एवढा दुःखाचा आहे. महाराज सांगतात, दुःख बांधवडी आई. आता ऐका, आपलं असं चिंतन परफेक्ट घ्यायचं, गडी दिसायला वारी काय, पण लोकांना बी कळलं हा काय चीज आहे.